नमस्कार मंडळी, मी अरुणा तुमचं सर्वांचं स्वागत करते। सकाळ सकाळी म्हटलं छान अशी मेथीची भाजी बनवून घ्यायची। त्यासाठी मी लसूण सोलून घेतला होता आणि तो मस्त ठेचून घेतला। लसूण ठेचून घेतला आणि त्याच्यासोबतच ना शेंगदाण्याचं कूट पण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला। आमच्या घरी ना खलबत्त्यात ठेचलेला शेंगदाण्याचं कूट आहे ना, त्याचीच भाजी खूप आवडते। मग तो ठेचून घेतला, तेल टाकलं, तेलामध्ये लसूण टाकला, कांदा पण टाकला फोडणीला आणि छान मेथीची भाजी त्याच्यामध्ये टाकली। मेथीची भाजी आहे ना मस्त अशी आम्ही खुडून ठेवली होती। रात्रीच दीदी आल्या होत्या ना, मग त्यांनी आणि मी मेथीची भाजी खुडून ठेवली होती। बसून म्हटलं काय करायचं म्हणते, काम तर उरकून घ्यायचं। आणि मेथीच्या भाजीमध्ये बघा ना आम्ही तांदूळच घालतो। तांदूळ आमच्या घरी खूप आवडतात, कारण ना तांदूळ घातल्यावर भाजीला वेगळी टेस्ट येते। पप्पा इथं पाण्याची वाट बघत होते आणि इतक्यात पाणी सुद्धा आलं होतं। पाणी आल्यानंतर म्हटलं पप्पांनी बाहेरचं पाणी भरून घेतलं आणि त्यांचं बाहेरचं पाणी भरून घेतल्यावर त्यांना म्हटलं आतमध्ये मला पाईप द्या आणि त्यांनी आतमध्ये पाईप दिली। तर आतलं पाणी पण भरपूर सगळं मी भरून घेतलं होतं। ह्या कळशा वगैरे आहेत ना, ह्या आम्हाला रोजच्या रोज वतून भराव्या लागतात, कारण थोडं पाण्यात गाळ असतो ना, तो तळाला साचून बसलेला असतो आणि ते पाणी सेपरेट काढून त्यात तुरटी फिरवून ठेवावं लागतं। ही प्रोसेस आम्हाला 1 दिवस आड नक्की करावी लागते, नाहीतर मग पाणी गढूळच प्यावं लागतं। त्याच्यानंतर घेतली देवपूजा करायला। देवपूजा केली ना प्रसन्न वाटत असते, त्याच्यामुळे पहिल्यांदा देवपूजाच करून घ्यायची म्हटलं। आणि त्याच्यानंतर चपात्या करायच्या होत्या, त्या करून घेतल्या। चपात्या जास्ती काही करायच्या नव्हत्या, तरी पण 7-8 चपात्या तर करायच्याच होत्या। चपात्या करताना ना मी आधीच गोळे वगैरे करून घेते आणि गोळे करून ना लागलेच त्याला पीठ लावून आणि तेल लावून आहे ना त्याची घडी पण मारून ठेवते। 6 किंवा 7 किती पण चपात्या आपल्याला करायच्या असू देत, मी आधी हीच प्रोसेस करते, म्हणजे एकसारख्या चपात्या लाटून त्या भाजायला आपल्याला बरं पडतात। मग चपात्या लाटून म्हटलं किचन कट्टा पण लागला साफ करून घ्यायचा। किचन कट्टा एकदा साफ केलं ना सगळं काम उरकल्यासारखं वाटतंय आपल्याला। कपडे वगैरे माझ्या आधीच झाली होती, बाहेरचं वातावरण पण छान होतं, कारण ना कपडे धुवून म्हटलं पटकन वाळत घालायची। आणि आम्ही मशीनला कपडे ड्राय करतो, त्याच्यामुळे ना जास्त वाळवायचं वगैरे काय टेन्शन नसतं। अशा पद्धतीने सगळी कामं उरकली होती आणि इतक्यात पाऊस पण मोठा आला आणि सगळं ओलं चिंब पावसानं करून ठेवलं होतं बघा। हिरवं हिरवं सगळं दिसत असलं तरी पाणी इतकं होतं ना काय बोलायलाच नको। आणि पावसाच्या दिवसात कसं घरात एकदम मस्त वाटतंय बसायला निवांत। इथे आमचे पप्पा बसले होते मोबाईल बघत। काम तर आता काय करायचं, पावसाचे दिवस असल्यामुळे शेतातली तर काहीच कामं नसतात। मग आता सकाळचं उठून पाणी तापवायचं हेच काम त्यांच्याकडे असतं। तर माझा हा पिल्लू बघा आता झोपला होता दुपारची वेळ माझी कामं आवरेपर्यंत। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।